जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं YouTube चॅनल एसपी टेक मराठीवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही टायटल आणि थंबनेल बघून समजलं असेल की आजचा व्हिडिओ जो आहे तो फेक कॉपीराइट स्ट्राइक वरती आपण बनवलेला आहे। कारण आता सध्या मार्केटमध्ये म्हणजे जे मराठी क्रिएटर आहेत त्यांच्यामध्ये एकच खळबळ उडालेले आहे। शक्यतो जे हवामान खात्याचे व्हिडिओज बनवतात त्यांच्या रिलेटेड जे आहे ते आजचा व्हिडिओ होणार आहे। बट बाकी क्रिएटर आहेत त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ आहे, त्यामुळे सगळ्यांनी कंप्लीट व्हिडिओ बघायची ही रिक्वेस्ट आहे। कारण मित्रांनो, ह्या व्हिडिओमधून तुम्हाला संपूर्ण गोष्टी समजणार आहेत। सध्या मार्केटमध्ये काय स्कॅम चालू आहे आणि तुम्ही जर नवीन यूट्यूबर्स असाल तर तुमच्या बाबतीत देखील हा स्कॅम घडू शकतो आणि तुमच्याकडून देखील पैसे उकळले जाऊ शकतात आणि तुमचं देखील यूट्यूबचं करिअर खतम केलं जाऊ शकतं। कारण मित्रांनो, कॉपीराइट स्ट्राइक ही अशी एक गोष्ट आहे जी प्रत्येक क्रिएटरला त्या गोष्टीचं भीती असते आणि जरी तुम्ही तुमचा कंटेंट स्वतःचा बनवत असाल तरी देखील तुम्हाला काही लोक फेक कॉपीराइट स्ट्राइक देऊ शकतात। कारण मित्रांनो, आता सध्या जर बघितलं तर जे पण वेदर रिलेटेड किंवा हवामान खात्याच्या रिलेटेड व्हिडिओज टाकतात, हवामान कसं असेल काय असेल, तर ते काय करतायत लोक, कारण आता जवळपास जे आहे ते हवामान खात्याचे व्हिडिओ बनवणाऱ्या जवळपास 15 ते 20 क्रिएटर लोकांना फेक कॉपीराइट स्ट्राइक गेलेला आहे। आणि मित्रांनो, तो फेक कॉपीराइट स्ट्राइक जो आहे तो अपील केली तरी पण जो आहे तो काही लोकांचा सक्सेस झालेला नाही किंवा सॉल्व्ह झालेला नाही आणि ज्यांचा पण तो ओरिजिनल कॉन्टेंट आहे तर त्यांनी तर अजिबात तो कॉपीराइट स्ट्राइक दिलेला नाही। तर यावरतीच आजचा डिटेल व्हिडिओ आहे। व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कंप्लीट बघा, कारण मित्रांनो अशा व्हिडिओंची गरज खूप जास्त आहे आणि यामध्ये बऱ्याच लोकांचे चॅनल टर्मिनेट किंवा डिलीट पण होत आहेत। त्यामुळे तुमच्या चॅनलला डिलीट होऊ नये यासाठी हा व्हिडिओ नक्की कंप्लीट बघा। तर मित्रांनो, आपण सुरुवातीपासून सुरू करूया। जर बघायला गेलं तर जे हवामान खात्याचे तज्ञ आहेत पंजाबराव डक यांचं एक यूट्यूब चॅनल आहे ज्यावरती ते हवामानाचे व्हिडिओज टाकत असतात आणि बरेचसे असे यूट्यूबवरती क्रिएटर आहेत जे हवामान खात्याचे व्हिडिओज टाकतात। बट ते व्हिडिओज टाकताना काय करतात की पंजाब डक हे असे व्यक्तिमत्व आहे मित्रांनो की ते हवामान अभ्यासक म्हणून ओळखले जातात आणि त्यांची खूप जास्त क्रेज आहे शेतकऱ्यांमध्ये। आणि मित्रांनो, त्यांचा जर फोटो त्यांनी थंबनेलवरती बाकी क्रिएटर लोकांनी जरी लावला तरी त्यांना देखील लाखोंमध्ये व्ह्यूज येतात। आता मी साईडलाच तुम्हाला एक अर्निंगचं स्क्रीनशॉट दाखवेन। एक क्रिएटर महिन्याचे $200 ते $250 कमवते, म्हणजे जवळपास जे आहे ते 15 ते 20 हजार रुपये महिन्याचे कमवतात। फक्त काय करतात, हवामान आजचं काय असणार आहे, आज पाऊस कुठे पडेल किंवा आजचं वातावरण काय असणार आहे, वादळी वारे सुटणार आहे का, गारांचा पाऊस पडणार आहे का, गारपीट होणार आहे का किंवा पाऊस पडणार आहे का, या स्वरूपाचे अंदाज देत असतात आणि एकदम छोटे छोटे 1, 2, 3, 4 मिनिटाचे व्हिडिओज ते बनवतात आणि त्यांच्या थंबनेलवरती काय करतात, पंजाबराव डक जे हवामान अभ्यासक आहेत त्यांचे फोटोज यूज करतात आणि फोटो यूज करून ते थंबनेलवरती फोटो यूज केल्यामुळे काय होतं, शेतकऱ्यांमध्ये क्युरियोसिटी आहे की बाबा हवामान अभ्यासक जे आहेत पंजाबराव डक त्यांनी सांगितलेला अंदाज जो आहे तो जवळपास 90% खरा असतो आणि मी पण ते एक्सपेरिमेंट केलेलं आहे की बाबा त्यांचे अंदाज खरेच जे आहे ते व्यवस्थित काम करतात आणि त्यांना एक हवामानाची देणगी असल्यागत आहे की निसर्गाची देणगी असल्यागत आहे की त्यांचे अंदाज जे आहे ते प्रॉपर बरोबर येतात। आणि यात जर बघितलं तर लोक यासाठी त्या थंबनेलवरती क्लिक करतात की त्यांचा एक पंजाबराव डक जे आहेत त्यांच्यावरती विश्वास आहे आणि त्यांचा अंदाज बरोबर असेल म्हणून ते लोक त्या थंबनेलवरती क्लिक करून व्हिडिओ बघतात आणि जे अदर क्रिएटर आहेत त्यांनी थंबनेल यूज केल्यामुळे त्यांना व्ह्यूज पण येतात। आता इथंपर्यंत तुम्हाला समजलं असेल की जे हवामानचे व्हिडिओज टाकतात त्यांच्या व्हिडिओवरती व्ह्यूज येण्यासाठी ते लोक पंजाबराव डक साहेबांचा फोटो यूज करतात। आता इथं विषय काय झालेला आहे की एक अदर क्रिएटर आहे कोणतर, त्याचं नाव अजून समोर आलेलं नाही बट लवकरच येईल, कारण थोडंफार लिगली पोलीस स्टेशन किंवा कोर्ट कचेरीचा पण विषय होऊ शकतो, त्यामुळे त्याचं नाव पण लवकर पुढे येईल। तर विषय असा आहे की त्याने काय केलेलं आहे, 10 ते 15 क्रिएटर आहेत हवामान खात्याचे व्हिडिओज टाकणारे, त्यांच्या चॅनलवरती फेक कॉपीराइट स्ट्राइक दिलेला आहे। आता कॉपीराइट स्ट्राइक देताना इन्फॉर्मेशन त्यानं कुठले ॲड केलेलं आहे तर पंजाबराव डक साहेबांच्या चॅनलची। त्यामुळे काय झालेलं आहे की यूट्यूबला असं वाटत आहे की खरंच हा व्हिडिओ जो आहे तो पंजाबराव डक साहेबांचा आहे आणि ते या क्रिएटरने यूज केल्यामुळे यूट्यूबने पण स्ट्राइक दिलेले आहेत। बऱ्याच लोकांनी काउंटर केलेलं आहे व्हिडिओला, तर काउंटर केल्यानंतर ते स्ट्राइकचं प्रॉब्लेम पण सॉल्व्ह झालेलं आहे बऱ्याच लोकांचा, बट बऱ्याच लोकांचा झालेला नाही। कॉपीराइट स्ट्राइक म्हणजे काय बऱ्याच लोकांना माहीत नसेल, तर एखाद्या क्रिएटरचं किंवा एखाद्या कुठले नेटवर्कचं म्हणजे TV चॅनल्स वगैरे पण असतात त्यांचं जर आपण कॉपीराइटेड मटेरियल यूज केलं असेल तर ती कंपनी आपल्याला कॉपीराइट स्ट्राइक देते आणि कॉपीराइट स्ट्राइक दिल्यानंतर 90 दिवस आपल्या चॅनलवरती कॉपीराइट स्ट्राइक राहतो। आता याच 90 दिवसामध्ये जर चॅनलवरती 3 कॉपीराइट स्ट्राइक आले असेल तर तुमचा चॅनल यूट्यूबवरून परमनंटली डिलीट केला जातो। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्या क्रिएटरने देताना 3 व्हिडिओजवरती स्ट्राइक दिलेले आहेत। भले स्ट्राइक एकच आलेला आहे बट ते जर 3 स्ट्राइक आले असते तर त्या सगळ्यांचे चॅनल डिलीट झाले असतील। म्हणजे कॉपीराइट स्ट्राइक देणाऱ्याचा हेतू काय आहे, तर ज्यांचे पण अकाउंट्स आहेत
त्यांचे अकाउंट्स यूट्यूबवरून डिलीट झाले पाहिजे. आणि हा त्याचा म्हणजे मेन त्याचा हेतू काय तर यांचे या क्रिएटर लोकांचे चॅनल डिलीट झाले पाहिजेत. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी यूट्यूबकडून कॉपीराईट स्ट्राईक येतो म्हणजे पुढच्या व्यक्तीने दिल्यानंतर स्ट्राईक येतो त्यावेळी तुम्हाला दोन ऑप्शन असतात. पहिला ऑप्शन काय असतो, त्यामध्ये ज्यांनी स्ट्राईक तुम्हाला दिलेला आहे त्यांचा ईमेल आयडी दिसतो. त्या ईमेल आयडीवरती बाबा तुम्हाला खरंच वाटत असेल की आपण काहीतरी दुसऱ्याचं कॉपी केलेलं आहे आणि हा स्ट्राईक लीगल आहे, बरोबर आहे, तर त्या केसेसमध्ये काय होतं, तुम्ही जो ईमेल आयडी तुम्हाला भेटलेला आहे त्या ईमेल आयडीवरती कॉन्टॅक्ट करू शकता त्या क्रिएटरसोबत आणि त्याला एक रिक्वेस्ट करू शकता की आमच्याकडून चुकी झालेली आहे, तुम्ही आमच्याकडून कॉपीराईट स्ट्राईक मागे घ्या. आणि दुसरा ऑप्शन काय असतो की काउंटर नोटिफिकेशन. म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की हा कॉपीराईट स्ट्राईक फेक आहे तर तुम्ही त्यावरती तुमची सगळी इन्फॉर्मेशन टाकावी लागते. मग तुमचं नाव, ॲड्रेस, मोबाईल नंबर, तुमचा ईमेल आयडी आणि त्यासोबतच तुम्ही यूट्यूबला पटवून द्यायचं असतं की हा व्हिडिओ जो आहे माझा स्वतःचा आहे आणि पुढच्याने मला फेक कॉपीराईट स्ट्राईक दिलेला आहे. आता ज्यावेळी काउंटर करता त्यावेळी यूट्यूब तुमचा व्हिडिओ चेक करतं, म्हणजे तुमची काउंटर नोटीस चेक करतं. यूट्यूबला जर वाटलं की खरंच हा फेक कॉपीराईट स्ट्राईक आहे तर यूट्यूब तो मेल पुढल्या क्रिएटरकडे फॉरवर्ड करतं ज्यांना तुम्हाला स्ट्राईक दिलेला आहे. आता त्यावेळी फॉरवर्ड केल्यानंतर तिथं त्यांना सांगायचं असतं की हा खरंच माझा व्हिडिओ आहे आणि याने यूज केलेला आहे. त्यावेळी यूट्यूब जे आहे ते स्ट्राईक देतं. पण जर त्याला ते सांगता आलं नाही, पटवून देता आलं नाही तर तो स्ट्राईक मागं जातो आणि त्या पुढच्या क्रिएटरला कदाचित काही केसेसमध्ये कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक पण मिळू शकतो. ठीक आहे, इथंपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील. बट आता मुद्दा काय आहे लक्षात घ्या, ज्याने पण कॉपीराईट स्ट्राईक दिलेला आहे त्याला बऱ्याच क्रिएटरनी काय केलेलं आहे, मेलवरती कॉन्टॅक्ट केलेलं आहे. त्याचे स्क्रीनशॉट पण मी तुम्हाला दाखवतो साईडला. तर त्या ज्याने स्ट्राईक दिलेलं आहे त्याचं म्हणणं असं आहे की मला प्रत्येक चॅनलकडून 10,000 रुपये तुम्ही द्या. म्हणजे हा हेतू जो आहे तो एकतर चॅनल डिलीट करण्यासाठी त्याने स्ट्राईक दिलेत किंवा त्याला जे आहे ते पैसे कमवायचे आहेत. आता आपण काय समजू शकतो, जर पंजाबराव डग साहेबांनी हा स्ट्राईक दिला असता तर त्यांनी मी तर त्यांना म्हणजे इतकं पर्सनली ओळखत नाही, बट ते शेतकऱ्यांसाठी त्यांची इतकी तळमळ आहे की ते तर अशा कुठल्याही प्रकारची पैशाची मागणी करणार नाहीत. जेव्हा पैशाची डिमांड आली तेव्हा बरेच क्रिएटर जे आहेत ते डग साहेबांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. तर त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलेलं आहे मी कुठल्याही प्रकारचं कोणालाही कॉपीराईट स्ट्राईक दिलेला नाही. आणि त्या क्रिएटरने असं पण सांगितलेलं आहे की तुमच्या नावावरती 10,000 रुपये क्रिएटरकडून मागितले जात आहेत. आता एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, एखाद्याची आयडेंटिटी तुम्ही आता यूट्यूबचे जे रूल आहे कम्युनिटी गाईडलाईन की इन पर्सनॅलिटी जी रूल आहे त्यामध्ये काय की तुम्ही कुठल्याही क्रिएटरचं नाव किंवा कुठल्याही क्रिएटरचं चॅनलच्या नावाने सेम तुम्ही चॅनल काढू शकत नाही. त्यात इम्पर्सनॅलिटी नावाचा जो आहे तो कम्युनिटी गाईडलाईन येऊ शकतो किंवा चॅनल टर्मिनेट होऊ शकतो. तर हा मागच्या 1-1.5 वर्षामध्ये जो आहे तो आलेला आहे रूल. ओके, याच्या अंतर्गत जे आहे ते इमेज वापरल्यामुळे तुम्हाला स्ट्राईक आलेला आहे. बट डग साहेब म्हणत आहेत की आम्ही कुठल्याही प्रकारचा स्ट्राईक दिलेला नाही. आणि तो क्रिएटर काय करतोय ज्याने स्ट्राईक दिलेला आहे तो प्रत्येक चॅनलकडून 10,000 रुपये मागत आहे. आता समजा 10 लोकांनी जर त्याला 10,000 रुपये दिले स्ट्राईक मागे घेण्यासाठी तर त्याने पंजाबराव डग साहेबांच्या नावाखाली त्याने इतरांकडून 1,00,000 रुपये गोळा केले. जर पंजाबराव डग साहेबांनी मनाव घेतलं तर त्याच्यावरती जर कोर्टामध्ये दावा केला की माझ्या आयडेंटिटीला यूज करून हा माणूस दुसऱ्यांकडून पैसे गोळा करत आहे तर त्याला कमीत कमी 7 ते 10 वर्षाची जेल होऊ शकते. जेवढे पैसे त्याने लोकांकडून घेतलेले आहेत त्याच्या 2 पट 4 पट कोर्ट जितकं सांगेल तितकं त्या पंजाबराव डग साहेबांना पैसे तर द्यावे लागतील मागं किंवा ज्यांचे क्रिएटरकडून पैसे घेतले ते मागं द्यावे लागतील. पण 7 ते 10 वर्षाची त्या क्रिएटरला जेल पण होऊ शकते. आता माझी एक रिक्वेस्ट आहे की आपल्या कम्युनिटीमधला जर कोणी त्याने फेक स्ट्राईक दिले असतील तर लवकर स्ट्राईक माग घ्या, अदरवाईज पुढच्या 4 ते 5 दिवसात केस वगैरे होऊ शकते. इथंपर्यंत मुद्दा ठीक आहे. आता तुम्ही मित्रांनो काय करायचे, कारण हे आज हवामान खात्याचे चॅनल आहेत त्यांच्यावरती हे आलेले वेळ तुमच्यावरती येऊ नये म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं कुठल्या कॅटेगरीमधला यूट्यूब चॅनल आहे. कारण आता हे हवामान खात्याचं यूट्यूब चॅनल ज्यांचे आहेत त्यांचे तर आतापर्यंत कुठल्याही व्हॉट्सअपवरती ग्रुप नव्हते. आता मी त्यांना सांगितलेलं आहे कारण विषय माझ्यापर्यंत आलेला आहे, माझ्यापर्यंत सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. कारण काय होतं की मराठी क्रिएटरना हेल्प करणारा आपला चॅनल असल्यामुळे बरेच लोक जे आहेत ते आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. त्यांचा मी एक व्हॉट्सअपवरती ग्रुप करण्यासाठी सांगितलेलं आहे. त्यामध्ये जितके क्रिएटर आहेत ते सगळे क्रिएटर आहेत. अजून काही काय ॲड होतील थोड्या दिवसांनी. तर अशा वेळी काय होतं, फेक स्ट्राईक आल्यानंतर सगळ्यांचं जर एकमत ग्रुपवरती झालं तर ते काहीतरी ॲक्शन घेऊ शकतात. बट इथं प्रत्येक क्रिएटर काय विचार करत होता की खरंच पंजाबराव डग साहेबांनी स्ट्राईक दिला असेल
त्यामुळे आपल्याला स्ट्राईक आला म्हणून सगळे गप्प बसलेले आठवडाभर. आता इथून पुढे ॲक्शन चालू होईल. ओके, तर तुम्ही देखील काय करायचं, तुमचा कुठलाही असेल, रेसिपी चॅनल असेल, एंटरटेनमेंट चॅनल असेल, रोस्टिंग कम्युनिटी असेल, एडिटिंग कम्युनिटी. आता एडिटिंग कम्युनिटीमध्ये मी जो आहे तो माझा चॅनल बऱ्यापैकी ठीकठाक आहे मराठी क्रिएटरमध्ये. त्यामुळे मी एक कम्युनिटी क्रिएट केलेली ज्यामध्ये जवळपास 50-60 लोक जे आहेत ते ॲड आहेत त्या ग्रुपमध्ये. त्यामुळे एडिटर लोकांवरती जेव्हा पण काही असे प्रॉब्लेम्स येतात, फेक कॉपीराईट स्ट्राईक असेल किंवा कोणा चॅनल डिलीट झाला असेल, तर तिथं आम्ही सगळे मिळून सोल्युशन त्यावरती काढतो. तसं तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोण जर क्रिएटर असतील तर त्यांचा एक ग्रुप बनवा. त्या ग्रुपमध्ये काय करा की काय जर प्रॉब्लेम येत असेल तर ते डिस्कस करत चला. प्रत्येक रेसिपी चॅनल असतील, रेसिपी चॅनलवरती तुम्ही जाऊन कमेंट करा की आपण एक क्रिएटर लोकांसाठी ग्रुप बनवतोय, तुम्ही तुमचा व्हॉट्सअप नंबर मेलवरती वगैरे शेअर करा. कम्युनिटी बनवा, कारण मित्रांनो जितकी तुम्ही कम्युनिटी बनवाल तितकं लोक जे आहेत तुमच्यावरती दबाव टाकू शकणार नाहीत. कारण जितके प्रॉब्लेम्स येतील त्यावरती तुम्ही सगळे मिळून जे सोल्युशन काढू शकता ते एकटा क्रिएटर कोणीही काढू शकत नाही. आता हवामान खात्याचं ग्रुप फक्त या 2 दिवसात क्रिएट झालेलं आहे. लगेच सगळ्यांची मतं झालेली आहेत की डग साहेबांपर्यंत पोहोचले, त्यांना कॉल केला आणि सगळ्या गोष्टींचं आता या सगळ्या क्रिएटरना माहीत झालेलं आहे की पंजाबराव डग साहेबांनी तो स्ट्राईक दिलेला नाही. त्यामुळे आता प्रत्येकजण आपापल्या कामाला लागलेलं आहे की कसं त्या क्रिएटरला जे आहे ते लिगली कंप्लेंट, पोलीस केस वगैरे करता येईल. सो तुम्ही देखील सगळ्यांनी काय करायचं, जितके क्रिएटर आहेत सगळ्यांनी ग्रुप बनवा आणि त्या ग्रुपमध्ये सगळे क्रिएटर एकत्र थांबा आणि फक्त कामापुरतं बोला. कारण ग्रुप बनवला म्हणजे काय पण फालतू गोष्टी त्यावर टाकू नका. फक्त क्रिएटर आहे आपण सगळे आणि सगळ्यांना काही प्रॉब्लेम येऊ नये फ्युचरमध्ये, म्हणून अशा प्रकारे कम्युनिटी तुम्ही बिल्ड करा. ओके, इतकंच मला सांगायचं होतं या व्हिडिओमधून. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुमचं मत या गोष्टींवरती काय आहे, असे फेक कॉपीराईट स्ट्राईक देणं बरोबर आहे का, कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.